अमळनेर तालुक्यातील 11 केंद्रांवर 10वीच्या मराठी पेपरच्या पहिल्याच दिवशी 63 विद्यार्थ्यांनी दांडी मारली असून 3342 विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला आहे. अमळनेर तालुक्यात 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 11 केंद्रांवर मराठी माध्यमाचे 3226 तर उर्दू माध्यमाचे 179 विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी मराठी माध्यमाला 61 तर उर्दू माध्यमाला 2 विद्यार्थी गैरहजर होते. अमळनेर शहरात डी.आर. कन्या शाळा, जी.एस. हायस्कूल, सानेगुरुजी हायस्कूल, जयोगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, एन.टी. मुंदडा माध्यमिक शाळा तर ग्रामीण भागातील मारवड, वावडे, अमळगाव, शिरूड, कळमसरे, दहिवद या केंद्रांवर 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. एस.एस.सी. बोर्डाच्या सूचनांनुसार यावर्षी सीसीटीव्हीच्या निगराणीत परीक्षा सुरळीतपणे पार पडत असून गैरमार्गाला आळा बसलेला आहे. तालुक्यातील अमळगाव, वावडे व दहिवद येथील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने येथील पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांची अदलाबदली करण्यात आलेली आहे. तसेच त्या केंद्रांवर झूम मीटिंगच्या सहाय्याने परीक्षा घेतली जात आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरला प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी डी.आर. कन्या शाळा व सानेगुरुजी केंद्रांवरती भेटी दिल्या. तालुका परीक्षा नियंत्रक रावसाहेब पाटील यांनी परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. अमळनेर शहरातील श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण जीवनपट जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडला. विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याने आणि नेपथ्याच्या प्रभावी मांडणीने प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले. शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती, शौर्य व सामाजिक समतेचे संस्कार रुजवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पालक, शिक्षक व मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपशिक्षक ए. पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याचा इतिहास आपल्या मनोगतातून उलगडला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ए.डी. भदाने, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, जयश्री भालेराव, आर.जे. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी संघाचे प्रमुख डी.एम. निघोट तर आभार हर्षल चौधरी यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अमळनेर शहरातील मानाचा शिवजन्मोत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी पूजन व आरतीचा मान प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डी.वाय.एस.पी. विनायक कोते व पी.आय. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेची विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांनी आकर्षक असे देखावे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. बोहरा स्कूलचे पथनाट्य, न्यू व्हिजन व कन्हैया ग्रुप यांच्या लाठीकाठीच्या कर्तबगारीने मिरवणुकीत रंगत आणली. मिरवणूक मार्गावर विजय पाटील, पाटील बिल्डर्स, राजलाड बिल्डर, आकाश परदेशी, भूषण चौधरी, तुषार बाविस्कर तसेच बालवीर व्यायामशाळा यांच्या वतीने थंड पेय, शरबत, लस्सी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या उत्सवासाठी माननीय आमदार शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, प्रशांत निकम, अमेय मुंदडा, सरजू शेठ गोकलानी, विकी जाधव, भरत लालवानी, डॉक्टर अनिल शिंदे, दादा पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले. शोभायात्रेत माजी आमदार शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बांधकाम सभापती दादा पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास तात्या पाटील, मोहन भाऊ सातपुते, सूरज परदेशी, पंकज भोई, नाना धनगर, ॲडव्होकेट दिनेश पाटील आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. सहभागी मंगळग्रह संस्थेच्या सहकार्यामुळे हा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला. शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूणच अमळनेरकरांनी एकोप्याने व उत्साहात साजरा केलेला शिवजन्मोत्सव सामाजिक ऐक्य आणि शिवविचारांचा संदेश देणारा ठरला.
अमळनेर शहरातील साने गुरुजी प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक M.K. पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक S.P. पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. शिवजयंती निमित्त माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन करण्यात आले. शिवजयंती निमित्त दिवसभर शहर व ग्रामीण भागात आयोजित कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. ग्रामीण भागातील खेडी वासरेसह विविध गावात आयोजित शिवजयंती कार्यक्रमांना भेटी देत कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांनी वाढविला व तरुणाईला मार्गदर्शन केले. तर रात्री पैलाड भागात आयोजित मिरवणुकीला आमदारांनी भेटी दिल्या. यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. भूमी सुपोषण या चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ 19 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिरात होणार असल्याने त्या संदर्भात गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात सदर चळवळ यशस्वीतेसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली. बैठकीला पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे, आमदार अमोलजी जावळे यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, पोलीस प्रशासन अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांसह अन्य महत्त्वपूर्ण विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनाही कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या तयारीबाबत माहिती दिली. आशिष चौधरी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी सहकार्य केले. अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील नगाव ते गडखांब येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नगाव येथे हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. पतंजली महिला योग समिती आणि अमळनेर तहसील तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त गुरुवारी पहाटे शिवपहाट प्रभात फेरी काढण्यात आली. ढेकू रोडवरून जिजाऊ प्रवेशद्वाराजवळ मराठा सेवा संघ यांच्या नियोजित गीत गायन कार्यक्रम झाला. स्टेशन रोड मार्गे प्रभात फेरी नाट्यगृह येथे पोहोचल्यानंतर शिवरायांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व योग शिक्षकांनी परिश्रम घेतले. बहुसंख्य योग साधकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवजयंतीनिमित्त धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समताधिष्ठित राज्यव्यवस्थेवर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील यांनी शिवराज्यांच्या तत्वज्ञानाचे आधुनिक संदर्भात महत्त्व स्पष्ट करताना शिवविचार समाजाला एकत्र आणणारे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर किशोर पाटील यांनी केले, तर प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मराठी वाङ्मय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव येथून एकावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या आणि अमळनेरातून हद्दपार असतानाही शहरात येऊन शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचताना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेऊन MIDC पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चेतन किरण धोबी उर्फ सत्तू तसेच कार्तिक रवींद्र पारधी राहणार गांधलीपुरा या दोघांनी आपल्या मित्रासाठी त्यांच्यासोबत राकेश जगन्नाथ पाटील राहणार बोरनार तालुका जळगाव याच्यावर रात्री 9:30 वाजता कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आणि फरार झाले होते. यातील दोघे आरोपी अमळनेरात येथे आले असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांना मिळाली होती. MIDC पोलिसांनी अमळनेर येथील DYSP विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती कळवताच त्यांनी हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे, सुनील तेली, अमोल करडईकर, MIDCचे रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी यांना आरोपींना पकडण्यासाठी पाठवले. दोन्ही आरोपी 19 रोजी रात्री पैलाड भागात शिवजयंती मिरवणुकीत नाचताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान चेतन उर्फ सत्तू धोबी याला अमळनेरातून हद्दपार केले होते. त्याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपींना जळगाव MIDC पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील गांजा प्रकरणातील 3 आरोपींना 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपासासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील करून आरोपींना पोलीस कोठडी मिळवून ताब्यात घेतले आहे. 7 रोजी पोलिसांनी गडखांब येथून ओला व सुका असा एकूण 3,333 किलो 91 ग्राम 3,46,32,500 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी 7 रोजी गडखांब येथील गट नंबर 23, 24, 25 मध्ये छापा टाकल्यावर त्यांना 1 बिघा शेतात गांजा लावल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत गांजाचे रोपे उपटून पंचनामा केला. त्यात 3,14,11,700 रुपयांची 3,141 किलो गांजाचे रोपे, 13,18,800 रुपयांचा 65 किलो 940 ग्रॅम सुका गांजा, तर 19,02,000 रुपयांचा 126 किलो 800 ग्राम ओला सुका गांजा जप्त केला. या प्रकरणी शेतमालक सुरेश लोटन पाटील राहणार गडखांब तसेच गांजा पेरण्या प्रकरणी सुरेश गंगाराम पावर राहणार महादेव डोनवाडा तालुका शिरपूर, सचिन रंगण्या पावरा राहणार कालीमुंडी तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या तिघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांनी फिर्याद दिल्यावरून NDPS कायदा 1985 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. तिघांना 8 रोजी न्यायालयात हजर केले असता 13 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांचा तपास अपूर्ण होता तरीही न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकरणात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी अपील करत नाहीत. मात्र पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी या प्रकरणी पूर्ण छडा लावण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करून न्यायाधीश CY पाटील यांच्याकडून आरोपींना पोलीस कोठडी मिळवली आणि आरोपींना पुन्हा अटक करून तपास सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सक्षम प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने वर्षभरापूर्वी आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर 24 जुलै 2024 रोजी शासन स्तरावर मंजुरी मिळून 29 डिसेंबर 2025 रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या प्रकल्पासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले असून त्यामुळे लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. या ऐतिहासिक यशामागे माजी नगरसेवक नरेंद्र भाऊ संदानशिव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा आहे.